बघू शकतो आपण दोन पॅरलल ब्रिज आत्ता नवीन झालेला आणि हा जो जुना ब्रिटिशकालीन ब्रिज जो आहे तो अर्ध्यातच तुटलेला आहे। रात्री 11 11:30च्या सुमारास केवढं मोठं हे नदीचं पात्र आहे। आत्ता पाण्याचा फ्लो आपल्याला तेवढा जाणवत नाही, मात्र रात्री 11:30 वाजता म्हणजे आम्ही सकाळी जेव्हा ही दृश्य तुम्हाला दाखवली तेव्हाही पाण्याचा फ्लो प्रचंड होता आणि रात्री अंधारात देखील 11:30 वाजता आपण बघतोय महाबळेश्वर कॅचमेंट एरियात प्रचंड प्रमाणात पाणी साठलं आणि त्याचं प्रेशर प्रचंड या ब्रिजवरती आलं आणि हा ब्रिज कोसळला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं। या ब्रिजवरून जाणाऱ्या 2 एसटी बसेस आणि त्याचबरोबर कितीतरी वाहनं या जबरदस्त असणाऱ्या फ्लोमध्ये वाहून गेलेली आहेत। कितीतरी किलोमीटरपर्यंत लांबपर्यंत ही वाहून गेल्याची शक्यता आहे, कारण की ही जी नदी आहे ही खूप सरळ आहे आणि पुढे काही किलोमीटर नंतर हीच नदी पुढे अरबी समुद्राला देखील जाऊन मिळते। त्याच्यामुळे बचाव कार्य जे सुरू आहे, बचाव कार्याला हे किती कठीण जात असेल हे आपण समजू शकतो। नेव्हीचे 2 विमान आहेत, कोस्ट गार्डचे 2 विमान आहेत, ते देखील सर्च ऑपरेशन करतायत। एनडीआरएफचे जवान 120 100हून कितीतरी जास्त जवान आहेत। त्यानंतर रिव्हर राफ्टिंग करणारे काही तिथले स्थानिक नागरिक आहेत, पाणबुडी आहेत, या सगळ्यांच्या मदतीनं बचाव कार्य सुरू आहे। मात्र हे बचाव कार्य किती कठीण आहे, या लोकांचं काम किती जिकिरीचं आहे हे देखील आपण समजू शकतो। एका ब्रिजवरती वाहतूक अजूनही सुरू आहे, दुसरा ब्रिज जो आहे तो कोसळला आहे, त्याची ही एरियल दृश्य खास आपल्यासाठी एक्सक्लुझिव्ह झी मीडियातर्फे सादर करण्यात येत आहेत। 2 बसेस ज्या वाहून गेल्या त्या जयगड मुंबई अशा तऱ्हेनं बसेस आहेत त्या, आणि जयगड मुंबई आणि राजापूर मुंबई अशा एसटी बसेस बेपत्ता झालेल्या आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।